पास झाला? हो. अरे बापरे, हा बाबू पास झाला. करून जीवाचं यारान तुले शाळा शिकवीन, करून जीवाचं यारान तुले शाळा शिकवीन. उदय हाडाचा यमनी माया रकताच पाणी. लाडक्या लाडक्या हे माझ्या लाडक्या तुले दावतो मी ज्ञानाची चांदणी. लाडक्या लाडक्या लेकरा लाडक्या तुले दावतो मी ज्ञानाची चांदणी. कोण बा कुठे येतं का? नाही आहे ना माझ्याजवळ पैसे. नका नका राहू द्या राहू द्या. बर ठीक येतो मग मी. का म्हणते महादेव दादा मग? पराठी बिराठी का म्हणते? आता बरी आहे पराठी जगाच्या माग माग. दरवर्षी पेक्षा डाऊनच आहे म्हणा. कापूस भलाही कमी झाला तर हरकत नाही, भाव तरी वाढले पाहिजे हो थोडेसे तरी. ते आपल्या नशिबाच लागलं शेतकऱ्याचे. आता आता बच्चूभाऊ कडून मोर्चा काढला, एवढा मोठा पाव होता का होती तर. हो समजून. हो नाही नाही, पण त्याचा आवाज आहे, वाघासारखा माणूस आहे. ते बरोबर. ठीक आहे. हो बंड्यात तलाट्याच्या जागा निघाल्या. तू फॉर्म भरशील तर मला सांग. तशी तयारी चालू आहे. जाशील तर मला एक कॉल करजो का? येते मी. ओके. चपराशी पाठवा द्यायला आहात. या या आत्या. दाखवा तुमची फाईल. मार्क वगैरे छान आहे तुमचे. डॉक्युमेंट तुमचे सर्व ओके आहे, बराबर आहे. बंडूजी, आपला नवीन कायदा माहित आहे का तुम्हाला? हो नवीन कायदा म्हणजे साहेब मी काही समजलो नाही बाबा. नवीन कायदा शेतकरी माणूस, मला काही तुमची भाषा समजत नाही. नवीन कायदा म्हणजे नवीन कायदा म्हणजे आपले 40 लाख रुपये चालू आहे. 40 लाख घ्यायची आणि नोकरी द्यायची. पण तुम्ही शेतकरी असल्यामुळे 1-2 लाख कमी करू आपण. गोष्ट मान्य असेल तर बोला. साहेब असं करू नका, मी शेतकरी आहे. अहो रात्र दिवस कष्ट करून साहेब माझ्या लेकराला मी शिकवलं, असं काऊन करता बाबा? माय पोरग पहिलीपासून तर आतापर्यंत कोण्याही विषयामध्ये कमी नाही पडलं. आणि एखादा पण 40 लाख सांगता साहेब,
आम्ही कुठून द्यावं शेतकरी लोक साहेब, तुमचे हात जोडतो, पाया पडतो साहेब, तुमच्या पाया पडतो. असं करू नका गरीबाच्या लेकराला. चल निघा निघा अहो साहेब, निघा, असं करू तुम्ही नका थांबू साहेब. नका, निघा दरवाजा अहो, तिकडे आहे. गरीबाचं बाहेर लेकरू निघा. आहे साहेब, याला नोकरी घ्यावं साहेब. तुमच्या चपराशी पाया यायला बाहेर काढा. पडतो. आम्ही शेतकरी लोक आहे साहेब, आमची किंमत करावं. काही करू शकत नाही. चला निघा बाहेर. चपराशी यायला बाहेर काढा. हॅट चालले नाही, पैसा नाही, काही नाही, चालले नोकरी घ्यायला. नोकरी यायला का रस्त्यावरच पडलेली दिसते काय? चपराशी चला दुसऱ्याला पाठवा. एवढे कबाल कष्ट केले राजा तुझ्यासाठी, नोकरी लावतो त्या बाजूला पैसा 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 कुठून देईल या शेतकरी माणूस, पैसा कुठून देईल? अरे तुला नोकरी लावून म्हणलं मी, नोकरी करीन म्हणलं, साहेब करीन म्हणलं, तिथं पैसा 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 कुठं आणायचा पैसा? एवढं माय पोरग हुशार असून त्याच्या कागदाकडे नाही, पण माय पोरग पहिली पासून आतापर्यंत एकही वर्गात नापास नाही झालं ना भाऊ. कोण्या वर्गात 500च्या पलीकडेच त्याला मार्क भेटले ना. या शेतकऱ्याचे, या गरीब माणसाचे स्वप्न साकार होऊन वाटत नाही मला देवा. आता काय करशील रे तू? नोकरी नाही लागली पैशाचं पाहिजे, असं काय त्या पाहिजे? या जेवण मोठ्याला हातात पिझ्झा घ्यायला लागत, तलवार घ्यायला लागत, लक्षात ठेवायला लागेल, गुंडा व्हायला लागेल. ते असं काय त्या पाहिजे? डोनेशन मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती. आई जेवायला देव. आई जेवायचं आहे का काही? साऱ्या गावभर हुंदडत फिरत राहते दिसला आणि झालं का जेवायचं एकटी बरोबर कुठं करू नये. साऱ्या कामात धंदे करून वावरातून जातो ग. जातात तर जाय, नुसता सट खाते आणि गावभर फिरत राहते इकडे तिकडे, म्हणते मी जातो ना. आणि कुठं गेला मी तर कोणतं काम करणार आहे रे तू? आणि त्याच्यानं होते काय? बापाच्या तिकडे काम करू करू चिंध्या होऊन राहिल्या. तुमचं बरोबर आहे. शेतातलं काम म्हटलं तर काम नाही येत, नोकरी म्हटलं तर नोकरी नाही लागत. करू तर करू, काम ही करू. अरे जाते तर जाय, मोठाला जातो म्हणणारा. अरे दोघांना मरमर मरमर करून तुला शिकवलं, ते काका मध्ये ते ग्रॅज्युएशन केलं आणि मग ते मी जातो.
कसा आहे रे तू? मी मजेत आहो, तू सांग ना. अरे काय सांगू सम्या, लय बेकार परिस्थिती आहे. वावरात जाऊ तर वावरातलं काम होत नाही. एवढं मायबापाने शिकून नोकरी लागत नाही. घरी जेवायला जाऊ तर घरचे बोलते. काय काय करू काय समजत नाही. लय बेकार कंडिशन आहे. हो का रे? हा, जगणं मुश्किल झालं यार. काय नाही, एखादी जॉब वगैरे असेल तर हा, लय बेकार. हो का रे? मी आहो ना, तू काय टेन्शन घेतो? ते बेकार जगाचे जगणंच मुश्किल झालं. आता काय करू काय समजत नाही. तू बंड्या, सगळं टेन्शन घ्यायचं नाही, मी आहो इथं. तू पुणेले आणि ते बाकीचं टेन्शन सोडून दे. ठीक आहे, तू ये पुण्याले, मग मी पाहतो काय आहे ते. ठीक आहे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आमच्या का बाई बंडूचा फोन घे. कुठं आला बाई फोन घेऊन गेला तेव्हापासून फोन नाही का काही नाही. तो गेला तर घर कसं सुन सुन वाटत आहे. काय कराव? अहो किती मरमर केली. या बुवानं बैल गहाण ठेवले त्याच्या शिक्षणासाठी. त्याने ग्रॅज्युएट केलं आणि सर्व्हिस साठी इकडं तिकडं फिरून राहिला. अहो आपल्या गरीबाच्या पोरायला कुठं गव्हर्नमेंटची नोकरी लागते का? अहो कुठं काही इंटरव्ह्यू साठी गेलता. 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू दिले सरकारी नोकरीसाठी. 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू दिले. पण जिथे इंटरव्ह्यू गेला तिथं 35 लाख 40 लाख असे मागते. आता कुठून द्यावं आपण गरीब लोक 35-40 लाख रुपये सरकारी नोकरीच नाही लागत. अहो आपण गरीब माणसं कुठून देणार आहे 35-40 लाख रुपये? सांग बरं. अहो इथं आपली खायची बोंब पडते आणि याने 35-40 लाख रुपये कुठून देणार आपल्या गरीब? हाय आता तिकडं पुण्यामध्ये आता कुठं काम करत हाय का करत हाय काही माहित नाही बाई. हॅलो हॅलो हॅलो, बोला ना. माय बाबा माय बाबा माय बाबा माय बाबा माय बापा कसे तुझे पांग तूच मले सांग. कसे तुझे पांग तूच मले सांग. माय बापा माय बापा माय. हा लवकर होतो मी. अरे भाई बात कम करना, बर्तन धोना यार. हो साहेब हो. ठीक आहे. आपसे ले रहा हूँ, फोन पे बात कर रहा है तू. अभी चले जल्दी फटाफट, कस्टमर आ देख रहा अभी देतो. काळजी नको करू, मोठा साहेब. अरे भाई खाऊनी तू शिळी पाती उपाच्या पोटी वावरात राबाला लेकरासाठी जीवाची तू केली माती लेकरासाठी. गमाय बापा पाय बापा जीवाची माती कसा फेड तुझे पांग तूच मले सांग. कसा फेड तुझे पांग तूच मले सांग. माय बापा
माया बापा गमाया बापा माया बापा. लय बेकार झालं बा. एकच दिवस तापायला लागा त्याले आणि महादेव दादा गेला यार. का म्हणतो माय बापाची तब्येत जास्त आहे? खरं सांग ना यार. अरे बापरे. एक दिवस तापाला बा त्याले. हे देवा, आता मी का करू? माय झाली रुक्मिणी तूच माझा पांडुरंगा लेकराच्या खुशीसाठी बांधला तू दगड माती संग विठ्ठला बा माया बापा जगडला तू माती गोट्या संग फेडू कसा तुझे पांग तूच मला सांग फेडू कसा तुझे सम्या. पांग सम्या सम्या अरे बोल ना बंड्या. माझ्या बापाची तब्येत लय खराब झालेली आहे का? तू काही बी कर, तू पैसे दिले का? माझ्याच पगार पेमेंट नाही झालं बंड्या. तुला कुठून देऊ राजा मी पैसे? रुपया नाही खिशात मावाले. तू नको धीर पवार. 2 दिवस झाले राजा मी जेवलो नाही. हे देवा, आता मी का करू? पैसे पावतो. भाड्यावाल्याचे मेसवाल्याचे पैसे द्यायला मला सोय लागत नाही यार. 2 दिवस झाले मी जेवलो नाही. तुला कुठून पैसे देऊ? अरे यार काही बी कर यार, म्हणजे ते पाया लागतो यार प्लीज. पस्तीला दिले असते राजा. आता नाही आहे, तू कुठून देऊ तुला पैसे मी? या विषमतेच्या दुनियात धक धक त्या गणित उभा होता पाठीसी रोवनिया पाया माय बापा रे माया बापा गा माया बापा माया बापा माया बापा फेडू कसा तुझे पाग तूच मला सांग फेडू कसा तुझे पाग तूच मला सांग माया बापा रे माया बापा गा माया बापा माया बापा माया बापा फेडू कसा तुझे पांग तूच मला सांग फेडू कसा
तुझे पाग तूच मला सांग. मामा, तुम्ही तर मला माझा बाप दाखवणार होती आणि इकडे कुठे घेऊन आलेत मामा मला समशान मध्ये? बंड्या तुला लय फोन लावले रे, पण ती याचा पत्ताच नाही. मग आता 2-3 दिवस काय? कसं ठेवणार होतो म्हणून आम्ही उरकून टाकलं बाबा. माझ्या बाबाचा अंत झाला. माझ्या बाबा जगाचा निरोप सोडून गेला. बाबा 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 नेला रे माझा बाप, तुम्ही नेला. बगर पाण्या भाकरी वाचून नेला रे. काय बंड्या तुला 2-3 वेळा फोन लावले. बाबा, अहो मी तुमचा एकुलता एक वारसाचा दिवस. शेवटच्या क्षणी मी तुम्हाला एक चमचाभर पाणी सुद्धा पाजू शकलो नाही. काय कामाची माझी जिंदगी. अहो या लेकरासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट केले, दगड माती संग भांडले, झगडले. कधी कशाची कमी पडू दिली नाही मला बाबा तुम्ही या जीवनात. आणि आज मात्र शेवटच्या क्षणी माझ्या हातचं एक चमचाभर पाणी न घेता या जगाचा निरोप घेतला बाबा. पण याला जिम्मेदार कोण? तुम्हीच आहे बाबा, तुम्हीच आहे. अहो या हाताला तुम्ही कधी काम करून दिलं नाही, कधी बैल चालू दिले नाही, नागर हाणू दिला नाही, वकर हाणू दिला नाही. नुसतं शिक्षण 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 एवढा लाडका नाजूक करून ठेवला आणि स्वप्न मोठे मोठे पाहिले. साहेब करतो तुला, साहेब करतो. अहो या जगात इमानदार शेतकऱ्याच्या मुलाला कधी नोकरी सरकारी लागेल? कधी विचार केला तुम्ही? हे खरं आहे, तुम्ही जगलात त्या काळात, या जगावर विश्वास करून जगलात. हाडाचं काळ्या रक्ताचं पाणी केलं आणि या लाडक्या लेकराला तुमच्या साहेब करायचे स्वप्न पाहलात. पण या जगात कुठं बाबा माणुसकीन, कुठं विश्वास? अहो इथं तर मेलेल्या माणसाला, मातीत दफन केलेल्या माणसाला बाहेर काढून त्याच्या किडन्या विकून त्याचे पैसे करणारे राक्षस पैदा झालेत बाबा. आणि मग तुमच्या सारख्या शेतकरी इमानदार माणसाच्या लेकराला कुठची सरकारी नोकरी देणार? यांची जोई खाली आहे, तुमच्या जोईत काय टाकणार आहे बाबा? आणि विश्वास करून बसते या जगावर तुम्ही. नेला रे मा बाप तुम्ही, बगर पाण्या वाचून नेला रे. चल उठ बंड्या, आता रडून काय करतो? तुझे बाबा का वापस येणार आहे आता? चल आता चल. आता रडून काय फायदा आहे? तुझी आई आणि तू आता कुठं पुन्हा मुंबई का कुठं राहते तिथं घेऊन जा तिला. मामा कुठे नेऊ मायले? कुठे नेऊ? कुठे मामा नोकरीन कुठलं काय? अहो मामा मी त्या पुणे